नमस्कार, मी आदिती शेलार. तर हा माझा दुसराच व्हिडिओ आहे YouTubeवरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. अ, पहिले मी माझ्या काठपदर जेवढ्या साड्या आहेत त्या दाखवेन. त्याच्यानंतर मग ज्या डिझायनर, ऑर्गॅन्झा वगैरे आहेत त्या दाखवेन. तर ही माझी साडी तुम्ही बघितली असेल. खूप जुनी साडी आहे. त्याच्यावरती जास्त फोटोज वगैरे नाहीये. ही सॉफ्ट सिल्कमध्ये ही साडी आहे आणि त्याचा हा ब्लाऊज पूर्ण वर्कवाला ब्लाऊज आहे त्याचा. हा ब्लाऊज मी माझ्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये दाखवलेलाच आहे. असा ब्लाऊज आहे त्याचा. ही साडी मी घेतली होती मुलचंदमधून. अमोलने घेतली होती मला. ही एक माझी साडी. ही मी गेल्या वर्षीचे गणपती होते तेव्हा घातली होती. साऊथ इंडियन लुक येतो या साडीने. त्याचा ब्लाऊज शिवला नाही. मी बऱ्याच साड्यांवरचे ब्लाऊज शिवतच नाही, कोणतेही घालते मी. तर ही एक साडी म्हणजे ही साडी बऱ्याच जणांना आवडली होती. त्याचा ब्लाऊज अजून शिवलेला नाहीये मी. आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघू. तर ही साडी एकदाच घातलीये गणपतीमध्ये. हा असं बघताना आपल्याला ब्लॅक कलर वाटतो, पण तो खरं तर ब्लॅक नाहीये. असा डार्क वाईन कलर येतो आणि साडी इतकी सुंदर आहे. खूपच. त्याचं पदर वगैरे. ही साडी मी मुलचंद मधून घेतली होती. 3,500. त्याचा हा पदर आहे छान आणि पदराला सुद्धा तुम्ही बघू शकता ते छान गोंड. गणपतीत घातली होती मी. खूप छान होती. त्यानंतर ही ब्लॅक साडी ची घडी उलटी घातली. ही साडी खरं तर ही नऊवारी होती, पण मी त्याला कापून नाही का सहावारी केली. माझा शूट झाला होता मकर संक्रांतीचा, तेव्हा मी ही साडी घातली होती. कॉटनची साडी. त्यानंतर ही साडी मी अजून एकदा पण घातलेली नाहीये. त्याचं काहीच केलेलं नाहीये, घालेन आता गणपतीला वगैरे. कॉटनची साडी आहे ही आणि त्याचे असं पदराला असे छान टेसल्स आहेत. त्याचं ब्लाऊज पण अजून मी बघितलेलंच नाहीये म्हणजे कशी आहे काय. त्यानंतर ही एक साडी. ही साडी माझी नाहीये, आईंची साडी आहे ही. पण मला आवडली म्हणून आईने मला दिली होती. ही पण साडी मी बऱ्याच वेळा घातलेली. मला अशाच साड्या आवडतात, छान वाटतात. त्यानंतर ही एक माझी साडी. आता काय झालं होतं, हा हळदी कुंकूला मी ही साडी घातली होती. ही साडी सुद्धा मला अमोलनेच घेतलेली आहे. म्हणजे अॅनिव्हर्सरीला तो मला साडी घेऊन आलेला, ती चेंज करून मी ही आणली होती. तर ही साडी इतक्या जणींना आवडली, खूप जणांना आवडली ही साडी. बऱ्याच जणींचे मेसेज आलेले. मस्त डार्क बॉटल ग्रीन कलर आणि अशी कॉपरची बॉर्डर आहे त्याला. मस्त वाटते. ही पण साडी मुलचंद मधूनच घेतलेली. ही मला 2,000ला पडली होती. 1,800-1,900 असेच काहीतरी. आणि त्याचा हा ब्लाऊज. ब्लाऊजला अजून लटकन सुद्धा लावले नाही, अशीच घातली होती.
हा त्याचा ब्लाऊज आहे, सिंपल एकदम. स्लीव्ज माझे जेवढे नॉर्मल असतात तेवढेच, आणि पान शेप दिलेला आहे, बाकी काहीच नाही. त्यानंतर ही एक साडी. ही ही मुलचंद मधून घेतलेली नाहीये. माझी मैत्रीण आणि मी पुण्यात गेलेलो तेव्हा घेतलेली. घातलेली अजून एकदा पण नाहीये, गणपतीत वगैरे घालायला. हा मला कलर कॉम्बिनेशन आवडलं म्हणून घेतली होती. छान वाटते ते. आता ट्रेंडिंग मध्ये आहेत ना टिश्यू, त्यामधली साडी. ब्लाऊज वगैरे काहीच झालं नाही. त्यानंतर ही एक, ही ही पण आईंची साडी आहे. मला आवडली म्हणून त्यांनी दिली होती. त्यानंतर ही एक साडी. ही साडी पण खूप छान वाटते नेसल्यावर. मी बऱ्याच वेळा घातलेली आहे ही साडी. तिचे काठ वगैरे खूप छान आहे. ब्लाऊज ह्याचा अजून शिवलेला नाहीये. मी कोणताही ब्लाऊज घालते. म्हणजे माझ्या अशा मोजक्याच साड्या असतील ज्यांच्यावरचे मी ब्लाऊज शिवलेले आहेत. ती पण काठपदरच सॉफ्ट सिल्क मध्ये आहे. त्यानंतर ही एक साडी. ही साडी पण मी घातलेलीच नाहीये. फक्त घेऊन ठेवायचं काम करतेय मी. ही साडी मला माझ्या बहिणीने घेतलेली, सायलीने. ही पण मी मुलचंद मधूनच घेतलेली. तिने मला पैसे दिले, मी साडी घेऊन आले. ही साडी मला पडली होती 1300 की 1500 काहीतरी. 1500. अजून एकदा सुद्धा घातलेली म्हणून घालून. त्यानंतर ही एक साडी. ही मी मुंबईला गेले होते तेव्हा घातलेली. माझ्या भावाने शूट केला होता माझा तेव्हा. तर ही साडी मी घेतलेली आहे, काय ते, सत्यम. ऑनलाईन मागवली ही साडी मी. ही मुलचंद मधली नाही. त्याचा ब्लाऊज पण तुम्ही बघितला असेल, मी बलून स्लीव शिवलेले आहे त्याचे. खूप छान वाटते आणि अजिबात फुगत नाही साडी. सॉफ्ट सिल्क. त्यानंतर ही एक साडी. ही ही माझी लग्नानंतर, नाही, लग्नाच्या आधी, म्हणजे लग्न ठरलं होतं आणि त्याच्या आधी सायलीने, म्हणजे माझ्या बहिणीने मला ही साडी घेतली होती. आणि लग्न झाल्यानंतर माझ्याकडे फक्त लग्नात जी घातली होती ती, आणि मला वाटतं एक येल्लो कलरची साडी होती माझ्याकडे, आणि ही एक साडी होती. अशा 3च साड्या होत्या माझ्याकडे. आणि लग्न झाल्यावरती मी कुठेही जायचे तेव्हा मग ही एकच साडी घालून जायचे, कारण मला ही साडी इतकी आवडायची आणि ऑप्शन पण नव्हते माझ्याकडे. त्यामुळे मग मी ही साडी खूप वेळा घातलेली. ही एक साडी. ही सॉफ्ट सिल्कच आहे, ग्रीन कलरची. बऱ्याच ह्याच्यावरती व्हिडिओ वगैरे आहेत माझ्या. कॉपर मध्ये याचं काम आहे सगळं. मस्त वाटते. ह्याचा पण ब्लाऊज शिवलेला नाहीये. मी याच्यावरती कॉन्ट्रास्ट रेड कलरचा ब्लाऊज घातला होता. त्यानंतर ही एक माझी साडी. ही एक खूप मस्त वाटते. गणपतीत घातली होती मी, आत्ता जे गणपती गेले ना त्यावेळेस. तर ही साडी मी ऑनलाईन मागवली, इन्स्टा पेजवर, मोर्या कलेक्शन. ह्याचं सगळं सिल्वर मध्ये काम आहे, आणि साडी म्हणजे खूपच मस्त वाटते, आणि प्राइस पण खूप कमी आहे याची. 1300 रुपये. हो. मस्त वाटते एकदम साडी. त्यानंतर ही साडी. ही पण साडी खूप जुनी साडी आहे, म्हणजे मला वाटते विहान 1-2 वर्षाचाच असेल तेव्हा. ही साडी मला माझ्या मैत्रिणीच्या आईने दिलेली.
तेव्हा या साड्या नवीनच आल्या. आता जुन्या झाल्या हा पॅटर्न. मस्त कलर पण इतका रिच वाटतो याचा. त्यानंतर ही एक साडी. ही साडी ह्याचा पण ब्लाऊज शिवलेला नाहीये मी. ही साडी मला अमोलने घेतलेली आहे. आम्ही जेव्हा माझ्या दिराचं लग्न होतं, आम्ही मुंबईला उल्हासनगरला शॉपिंग करायला गेलेलो. त्यावेळेस दुसरी साडी मी घेतली, पण ही मला आवडली म्हणून मग परत अमोलने ही सुद्धा घेतली होती मला. तर ह्याचे हे काठ असे छान आणि पूर्ण सॉफ्ट आहे. सॉफ्ट सिल्क मध्ये ज्या आता आल्यात नवीन त्यातली ही साडी. त्यानंतर ही एक साडी. ही साडी आता माझी फेवरेट झालेली आहे सध्या तरी. इतकी आवडते मला ही साडी खूप जास्त. ही साडी मी पूजा कलेक्शन पूजा कलेक्शन मधून मागवली होती. मीच मागवलेली. ऑफर चालू होती त्यांच्याकडे. आहे खरं तर पेशवाई, पण मला त्यावेळेस ऑफर होती म्हणून 1,500 मध्ये भेटली होती. माझ्या म्हणजे माझी अशी एक सुद्धा साडी नाहीये जी नाही का 4,000 5,000ची असतात. सगळ्या साड्या म्हणजे 3,000. ती एक ब्लॅकच मला वाटते 3,500ची असते. आणि त्याचा हा ब्लाऊज शिवला होता. हा ब्लाऊज ब्लाऊज कलेक्शन मध्ये नसणार कारण नंतर शिवलेला. असा तो ब्लाऊज शिवला होता मी त्याचा. आणि स्लीव्ज हे असे केले होते त्याचे. ही मी घेऊन तर खूप दिवस झाले ठेवली होती, पण मी घातली होती ही साडी मकर संक्रांतीला. इतकी सुंदर दिसते ना ही साडी. खूप छान वाटते. त्याचे काठ वगैरे, त्याचा कपडा वगैरे इतका छान आहे. आणि 1,500ला म्हणजे खूप स्वस्त मिळाली. त्यानंतर ही एक पैठणी म्हणजे सेमीच आहे, ओरिजिनल नाहीये. ही साडी पण बऱ्याच जणींना आवडते म्हणजे नेसल्यावर इतकी छान वाटते ना ही साडी. ही साडी पण मी तेव्हा 1,350 ला घेतली होती म्हणजे 1,500 पण पूर्ण नाहीये. पण साडी नेसल्यावर असं कोणीच बोलणार नाही की 1,500ची आहे. इतकी छान वाटते. आणि त्याचा ब्लाऊज. हा ब्लाऊज आहे त्याचा. हात माझे आहेत तेवढेच नेहमीचे आणि हा असं पॅच लावला होता मी एक. पडलं माझ्यासह. ही एक पेशवाई माझी. अं, माझं जेव्हा मी शॉप चालू केलं होतं त्यावेळेस मी मला माल भरताना माझ्यासाठी ही साडी घेतली होती. त्याचा ब्लाऊज तिकडेच असेल. ही पण माझी फेवरेट साडी आहे. खूप आवडतात मला अशा जुन्या साड्या खूप आवडतात मला. आत्ताच्या ज्या नवीन आल्यात त्याच्यापेक्षा. अजून एक माझा ब्ल्यू कलर एक आहे यातला सेम बघितला असाल तुम्ही, पण तो आता दाखवायला नाहीये कारण एका मैत्रिणीला दिलेली ती साडी. त्यानंतर ही एक साडी माझी साऊथ इंडियन. ही मी अजून एकदाही घातलेली नाहीये, त्याचं काहीच केलेलं नाहीये. ऑनलाईन मागवली होती मी ही साडी. आता जेव्हा घालेन त्याचा ब्लाऊज शिवेन तेव्हा फक्त. त्यानंतर ही एक साडी कॉटन मध्ये. ही साडी मी मूलचंद मधून घेतलेली आहे. 1,000 रुपये नवीन जेव्हा आलेले तेव्हा. आता याची प्राइस कमी झाली, 800 850 झाली आहे वाटतं काहीतरी. तर यामध्ये माझ्याकडे अजून एक कलर आहे, ग्रीन कलर पण आहे, पण तो आता मी कुठे ठेवलाय मलाच माहिती. अजून एक तिसरा कलर होता पण तो ताईला दिला.
त्यानंतर ही साडी. ही साडी एक खूप छान दिसते नेसल्यावरती. ही माझी नाहीये, एका मैत्रिणीने दिलेली आहे मला साडी. ह्याच्यावरती पण बरेच फोटो आणि व्हिडिओ नसतील, पण फोटो आहे त्या साडीवर. त्यानंतर ही ब्लॅक. ही आता मागच्या महिन्यात घेतलेली आहे, त्यामुळे याच्यावर फोटो वगैरे काहीच नाही. ब्लाऊज पण झालेला नाही त्याचा. कॉपर मध्ये साडी वेगळी. त्यानंतर ही एक आता म्हणजे आमची अॅनिव्हर्सरी झाली आता, त्यावेळेस अमोलने मला आधी एक साडी घेतलीच, पण त्याच्यानंतर त्याने अॅनिव्हर्सरीच्या दिवशी अजून एक साडी आणलेली आणि ती सेम टू सेम तशीच होती, त्यामुळे मग मी बदलून ही साडी आणली. पैठणी. पैठणी माझ्याकडे एक सुद्धा नव्हती, म्हणून मग ही रेड कलर. खर तर मला घ्यायचा होता वेगळाच कलर, पण ते जरा जास्तच महाग होती ती, त्यामुळे मग मी ही घेऊन आले. ही पण मला काहीतरी तीन तीन हजारला पडली. मुलचंदमधूनच घेतलेली ही साडी. त्याचा ब्लाऊज वगैरे अजून काहीच केलेला नाही. त्यानंतर ही एक साडी. ही साडी खूप जुनी आहे, म्हणजे मला वाटतं 4-5 वर्ष झाले असतील. तेव्हा मी एकदा गणपतीला घातली होती ही साडी. तर काठपदरच्या जेवढ्या साड्या होत्या तेवढ्या मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या. तरी यामध्ये अजून मला वाटतंय माझे जे दीर आहेत त्यांच्या लग्नातली साडी नाहीये. परत ती पेशवाई जी ब्ल्यू कलरची आहे माझी, ती पण नाहीये. त्यानंतर अजून 1-2 साड्या आहेत, त्या मी अशा इकडे तिकडे दिलेल्या आहेत मैत्रिणींना. त्या आल्या की मग मी परत अजून एक हवं तर व्हिडिओ बनवेन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या ज्या डिझायनर साड्या आहेत, ऑर्गॅन्झा वगैरे नेटच्या साड्या, त्या मी दाखवणार आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि मला काय चुकलं असेल तर नक्की सांगा, कारण मलाही कळू द्यात माझं काय चुकतंय वगैरे. थँक्यू.